नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 6.1 वरील तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 मधील उरलेली प्रूव्ह दॅट स्वरूपातील एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 6.1 ला आपण गेल्या 2 व्हिडिओंपासून सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण 1 ते 5 एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. सेकंड पार्टमध्ये क्वेश्चन नंबर 6 मधील पहिली 6 एक्झाम्पल्स आपण प्रूव्ह करून घेतलेले आहेत. उरलेले एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रूव्ह करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रूव्ह दॅट स्वरूपातील जे एक्झाम्पल्स आहेत त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांची आवश्यकता आहे. त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सेकंड 1 plus tan square theta is equal to sec square theta, and third 1 plus cot square theta is equal to cosec square theta. अशा 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. त्यानंतर इनव्हर्स रेशोचे फॉर्म्युले जे आहेत, साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1, कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1 अँड टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1. त्याचप्रमाणे टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा आणि कॉट थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन थीटा. अशा वेगवेगळ्या सूत्रांचा आपण प्रूव्ह दॅट स्वरूपातील एक्झाम्पलचे प्रूफ देण्यासाठी आपण या फॉर्म्युलांचा उपयोग करत असतो. आता क्वेश्चन नंबर 6 मधील प्रूव्ह दॅट हा जो एक्झाम्पल्स आहेत यामधील नेक्स्ट एक्झाम्पल 9th एक्झाम्पल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला पाहणार आहोत. आणि एक्झाम्पल आहे, इफ टॅन थीटा plus 1 upon tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. हे एक्झाम्पल आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याचा प्रूफ देताना आपल्याला इतर काही आवश्यक ज्या बाबी आहेत, सूत्र आहेत, त्यांची या ठिकाणी आपल्याला कदाचित आवश्यकता भासणार नाही. परंतु आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला जो आहे तो एक्सपान्शन फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा 7वीला अभ्यासलेला जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करावा लागणार आहे. त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगितलंय पहा, टॅन थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा इज इक्वल टू 2 आणि यावरून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2. तर यासाठी आपल्याला गिव्हन थिंग्स पासून आपण सुरुवात करणार आहोत. सोल्युशनमध्ये आपण लिहूयात tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, it is given. आता आपल्याला ह्या दिलेल्या इक्वेशनच्या दोनही साइडचा स्क्वेअर करायचा आहे. therefore by taking square of both sides we get in bracket tan theta plus 1 upon tan theta whole square is equal to 2 square. आता या ठिकाणी आपण एक्सपान्शन फॉर्म्युला a plus b ब्रॅकेट स्क्वेअर हा एक्सपान्शन फॉर्म्युला या ठिकाणी वापरणार आहोत. a plus b होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजेच a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. या विस्तार सूत्राचा या ठिकाणी आपण वापर करणार आहोत. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे tan स्क्वेअर थीटा प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू लास्ट सेकंड टर्म, दॅट मीन्स 2 इंटू tan थीटा इंटू 1 अपॉन tan थीटा प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म, दॅट मीन्स 1 अपॉन tan थीटा होल स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर, दॅट मीन्स 4. This tan theta gets cancelled. We get tan square theta plus 2. या ठिकाणी tan theta cancel होईल आणि 2 शिल्लक राहील प्लस square of 1 is 1 and square of tan theta is tan square theta is equal to 4. Now transfer these two to the right hand side. We get tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 4 minus 2. That means tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सिंपल एक्झाम्पल, 2 मार्काचं एक्झाम्पल आहे. दिलेल्या बाबीपासून आपण सुरुवात केलेली आहे. फक्त दोनही बाजूंचा आपण स्क्वेअर या ठिकाणी करून घेतलेला आहे आणि त्यावरून आपलं साध्य जे आहे ते साध्य आपण सिद्ध केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, 10th एक्झाम्पल, टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए होल स्क्वेअर इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए. आता या ठिकाणी आपल्याला जसं आपण आतापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय, लेफ्ट हँड साइड पासून सुरुवात करून आपण त्याचं कन्वर्जन राईट हँड साइडमध्ये करत असतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला इथे लेफ्ट हँड साइड पासून सुरुवात करणार आहोत. सोल्युशनमध्ये लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू टॅन ए
अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ए होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर ए होल स्क्वेअर. आता या ठिकाणी हे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए मीन्स सेक स्क्वेअर ए अँड 1 प्लस कॉट स्क्वेअर ए मीन्स कोसेक स्क्वेअर ए. या ठिकाणी आपण या दोन टर्म्सला रिप्लेस करणार आहोत. दॅट मीन्स वी गेट टॅन ए अपॉन सेक स्क्वेअर ए होल स्क्वेअर प्लस कॉट ए अपॉन कोसेक स्क्वेअर ए होल स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युले आपण वापरलेले आहेत. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए अँड 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. या ठिकाणी आपण सूत्र वापरले. आता विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे बेसिक दोन आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, ते म्हणजे साइन आणि कॉस. या दिलेल्या एक्झाम्पल मधील इतर जी ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत त्यांचं कन्वर्जन आपल्याला साइन आणि कॉस मध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी काय होईल पहा. टॅन ए इथे पण स्क्वेअरचा स्क्वेअर असल्यामुळे या ठिकाणी टॅन ए अपॉन सेक रेस टू 4 ए होईल प्लस कॉट ए अपॉन कोसेक रेस टू 4 ए होईल. आता या ठिकाणी ही जी डिव्हिजन आहे ती डिव्हिजन आपण या ठिकाणी अशी मांडून घेऊयात. टॅन ए डिवायडेड बाय सेक रेस टू 4 ए प्लस कॉट ए डिवायडेड बाय कोसेक रेस टू 4 ए. या ठिकाणी ही जी डिव्हिजन मांडण्याची पद्धती आहे ते फक्त आपण साइन देऊन या ठिकाणी मांडलेलं आहे. आता या सर्वांचं कन्वर्जन आपण साइन आणि कॉस मध्ये करणार आहोत. टॅन ए मीन्स साइन ए अपॉन कॉस ए डिवायडेड बाय सेक ए मीन्स 1 अपॉन कॉस ए. Therefore sec raised to 4a can be written as 1 upon cos raised to 4a plus cot a means cos a upon sin a divided by cosec a means 1 upon sin a. That means cosec raised to 4a can be written as 1 upon sin raised to 4a. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं आपण डिव्हिजन मध्ये कन्वर्जन करूयात. म्हणजे या ठिकाणी याचा रेसिप्रोकल आपल्याला घ्यावा लागेल. वी गेट साइन, या ठिकाणी हे फॉर्म्युले यूज केलेले आपण या ठिकाणी tan a is equal to sin a upon cos a, sec a is equal to 1 upon cos a, cot a is equal to cos a upon sin a आणि cosec a is equal to 1 upon sin a. या सर्व फॉर्म्युलांचा आपण या स्टेपला उपयोग केलेला आहे. या ठिकाणी डिव्हिजनचं रूपांतर आपण मल्टिप्लिकेशन करून मध्ये करूयात. sin a upon cos a into reciprocal of this fraction is cos raised to 4a upon 1 plus cos a upon sin a into sin raised to 4a upon 1. याचा रेसिप्रोकल आपण या ठिकाणी घेतला. यातला cos a आणि इथला एक cos a कॅन्सल होईल. इथला एक sin a आणि इथला एक sin a कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला मिळेल sin a इंटू cos क्यूब a प्लस cos a इंटू sin क्यूब a. आता या ठिकाणी दोनही टर्म मधून आपण sin a cos a कॉमन काढू शकतो. sin a cos a जर कॉमन काढला तर पहिल्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे cos स्क्वेअर a आणि प्लस दुसऱ्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे sin स्क्वेअर a. आता या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर a plus sin square a or sin square a plus cos square a is equal to 1. Therefore we can write sin a into cos a into 1. That means we use here formula sin square a plus cos square a is equal to 1. This is a trigonometric identity. Therefore we can write sin a into cos a and this is our right hand side. That means left hand side is equal to right hand side. Hence we can write tan a upon 1 plus tan square a whole square plus cot a divided by 1 plus cot square a whole square is equal to sin a into cos a. हे आपण साध्या ठिकाणी सिद्ध केले. म्हणजे ठराविक सूत्र आहेत, ठराविक फॉर्म्युले आहेत जे फक्त 6 ते 7 फॉर्म्युले आपल्या लक्षामध्ये असतील. तर तो दॅट स्वरूपातील एक्झाम्पल्स ही अतिशय सोपी आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, sec raised to 4a into 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a is equal to 1. याही ठिकाणी आपल्याला लेफ्ट हँड साइड पासून सुरुवात करायची आहे. या ठिकाणी आपण लेफ्ट हँड साइड पासून सुरुवात करूया. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू sec raised to 4a into 1 minus sec raised to 4a minus 2 tan square a. आता या ठिकाणी पहा, इथे आपला हा जो sec raised to 4a आहे त्याने आपण या ठिकाणी आतमध्ये या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊयात. sec raised to 4a into 1 that means sec raised to 4a and sec raised to 4a into sin raised to 4a that means negative sec raised to 4a into sin raised to 4a minus 2 tan square a as it is. या ठिकाणी आपण हे पद आहे असं ठेवलेलं आहे. त्यानंतर sec, त्यानंतर tan किंवा जी इतर उरलेली गुणोत्तर आहेत त्रिकोणमितीय गुणोत्तर त्यांचं sin आणि cos मध्ये आपण कन्वर्जन करून घेऊयात. sec a can be written as 1 upon cos a. That means 1 upon cos raised to 4a minus
1 upon cos raised to 4a into sin raised to 4a minus 2 into tan means sin a upon cos a. That means sin square a upon cos square a. या ठिकाणी आपण दोन फॉर्म्युले वापरले आहेत. sec a is equal to 1 upon cos a and tan a is equal to sin a upon cos a. आता या ठिकाणी आपण फक्त इथे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 1 upon cos raised to 4a minus sin raised to 4a upon cos raised to 4a मायनस या ठिकाणी या दोघांचा प्रोडक्ट असेल 2 sin square a upon cos square a. आता या ठिकाणी ह्या दोन ज्या कंस आहेत किंवा फ्रॅक्शन आहेत त्यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून तो एकदाच लिहूयात. 1 minus sin raised to 4a upon cos raised to 4a मायनस ही टर्म आहे अशी 2 sin square a upon cos square a. या ठिकाणी डिनॉमिनेटर छेद समान असल्यामुळे तो एकदाच लिहिलेला आहे आणि अंशांची या ठिकाणी वजा केली. दिस कॅन बी रिटन ॲज 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर a रेस टू 2 म्हणजे साइन वर्गचा वर्ग आपण या ठिकाणी लिहिलेला आहे sin raised to 4 अपॉन cos raised to 4a मायनस 2 sin square a upon cos square. आता या ठिकाणी आपण एक एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूयात. a square minus b square can be written as a plus b into a minus b. Therefore here 1 plus sin square a into 1 minus sin square a divided by cos raised to 4a minus 2 sin square a upon cos square a. This 1 minus sin square a can be written as cos square a. कारण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे sin square a plus cos square a is equal to 1 आणि त्यामध्ये जर आपण sin square a हा उजव्या हाताला पक्षांतरित केला तर आपल्याला मिळेल 1 minus sin square a is equal to cos square a. म्हणजे याच्याऐवजी आपण cos square a या ठिकाणी लिहितो. आता या ठिकाणी हा cos square a आणि हा cos raised to 4a यांच्यामधला cos square a कॅन्सल होईल आणि या ठिकाणी शिल्लक राहील 1 plus sin square a upon cos square a minus 2 sin square a upon cos square a. आता याही ठिकाणी पहा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून ते एकदाच लिहून यांच्या दोघांचं आपण न्यूमरेटर सबट्रॅक्शन करूयात. 1 minus sin square a minus 2 sin square a divided by cos square a. आता या ठिकाणी या दोन टर्म लाईक टर्म आहेत चिन्ह भिन्न आहेत दोघांची वजाबाकी होईल 1 minus sin square a या दोघांची वजाबाकी निगेटिव्ह sin square a. पुन्हा या ठिकाणी 1 minus sin square a can be written as cos square a. That means cos square a upon cos square a. And this get cancelled, we get 1 which is the right hand side. That means sec raised to 4 left hand side is equal to right hand side. That means sec raised to 4a into 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a is equal to 1. हा आपला प्रूफ या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. म्हणजे सिंपल एक्झाम्पल्स आहेत 7 वेगवेगळ्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे फॉर्म्युले किंवा आयडेंटिटीज आणि काही एक्सपान्शन फॉर्म्युलांचा उपयोग करून आपण टू दॅट स्वरूपातील एक्झाम्पल्स सॉल्व्ह करत आहोत. लास्ट एक्झाम्पल यामधील बघा tan theta upon sec theta minus 1 is equal to tan theta plus sec theta plus 1 divided by tan theta plus sec theta minus 1. आता हे थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं एक्झाम्पल आहे. आपण सुरुवात करताना लेफ्ट हँड साइड पासून सुरुवात करूयात किंवा यामध्ये एक वेगळ्या स्वरूपातला आपल्याला प्रूफ द्यायचा आहे. आपण एक आयडेंटिटी जी आहे त्या आयडेंटिटी 1 plus tan square theta is equal to sec square theta या आयडेंटिटी पासून सुरुवात करत आहोत. दिस इज अ सेकंड आयडेंटिटी 1 plus tan square theta is equal to sec square theta. आता या ठिकाणी आपण tan 1 जो आहे तो 1 या ठिकाणी लेफ्ट हँड राईट हँड साइडला ट्रान्सफर केलेला आहे. tan square theta is equal to sec square theta minus 1. आता या ठिकाणी एक एक्सपान्शन फॉर्म्युला आपण वापरणार आहोत a square minus b square. a square minus b square is equal to a plus b into a minus b. ही स्क्वेअर टर्म आहे ही स्क्वेअर टर्म आहे आणि त्या दोघांचं सबट्रॅक्शन आहे. That means this can be written as sec theta plus 1 into sec theta minus 1 and tan square theta can be written as tan theta into tan theta. Now transfer sec theta minus 1 to the left hand side and this tan theta to the right hand side. We get tan theta upon sec theta minus 1 is equal to sec theta plus 1 upon tan theta. म्हणजे हे जे पद आहे ते आपण डाव्या बाजूला तर एक tan theta आपण उजव्या बाजूला ट्रान्सफर केले. आता या ठिकाणी आपण इयत्ता 9वी मध्ये इक्वल रेशोच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचा उपयोग केला होता. त्या ठिकाणी बाय द थिअरम ऑफ इक्वल रेशोज या थिअरमचा या ठिकाणी आपण उपयोग करणार आहोत. ही जी गुणोत्तर आहेत या गुणोत्तरांमध्ये आपण एक वेगळं गुणोत्तर तयार करणार आहोत थिअरम ऑफ इक्वल रेशोचा यूज करून. अंशांशांची बेरीज करून आणि छेदाछेदांची बेरीज करून मिळणारे जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर पुन्हा मूळ गुणोत्तर इतके येणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं लिहू शकतो
tan theta upon sec theta minus 1 इज इक्वल टू sec theta प्लस 1 अपॉन tan theta इज इक्वल टू, आता हे जे तिसरा रेशो आपण तयार केलाय या दोन रेशोंच्या न्यूमरेटरची या ठिकाणी ऍडिशन, तर या ठिकाणी डिनॉमिनेटरची डिनॉमिनेटरमध्ये ऍडिशन केलेली आहे. हा जो नवीन रेशो आपल्याला मिळाला आहे तो नवीन रेशो बाय द थिअरम ऑफ इक्वल रेशोज इट इज इक्वल टू द ओरिजिनल रेशो. म्हणजे हा नवीन तयार झालेला जो गुणोत्तर आहे ते गुणोत्तर मूळ गुणोत्तरांचे इतकंच असतं, कारण समान गुणोत्तर सिद्धांत या ठिकाणी आपण वापरतो. आता या ठिकाणी आपण टर्म्स जे आहेत ते रिअरेंज करूयात. सेक थिटा मायनस 1 प्लस टॅन थिटा असं लिहिण्याऐवजी टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 असं लिहूया. म्हणजे या ठिकाणी काय होईल पहा, टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1. म्हणजे हे गुणोत्तर आपण या ठिकाणी लिहिलेलं नाही, हे गुणोत्तर आपण लिहितो. न्यूमरेटर आहे असंच ठेवला, फक्त ही टर्म आपण पुढे घेतोय टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. म्हणजे याचा अर्थ आपण एका ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी पासून सुरुवात केलेली आहे. आपण या ठिकाणी सिद्ध केलंय टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 डिवाइडेड बाय टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. हा आपला या ठिकाणी सिंपल एक प्रूफ 2-3 स्टेपमध्ये आपल्या या ठिकाणी आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 6.1 हा संपलेला आहे. प्रत्येक एक्झाम्पल मी या ठिकाणी सॉल्व्ह करून दिलेला आहे. या सर्व एक्झाम्पलचे प्रूफ तुमच्या वहीमध्ये काळजीपूर्वक व्हिडिओ पॉज करून घ्या. अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा, तुमच्या अडचणी दूर केल्या जातील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मॅथ्स सारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.